अक्षय अगदी चांगला खेळाडू आहे, स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून गोलंदाजी मार्गवरती श्रीधर पहिल्या ओव्हर मध्ये आणि सेकंडला बॅटर प्रमोद आहे. आणि इथून अंदाज जास्त शक्यतो खेळाडू मुंबईच्या यांना जास्त नाही आहे हा खेळपट्टीचा अंदाज, मात्र तरी सगळ्यांचा खेळ चांगला राहतो कारण इथे जास्त मॅच होत नाही, जास्त खेळाडू आले नाही आहेत. आणि कारण पहा प्रेक्षक वर्ग दाखवतोय कोणालाच सोडत नाही, अगदी परफेक्ट स्वतःच कॅमेरा घेतला हातात, ऑपरेटिंग सोडली आज. पहिला वेगवान बॉल, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रमोदला पूर्णपणे शांत ठेवलं या बॉलवरती. अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. टीम केकेतवाडी संघ पाहायला गेलं तर पहिल्या मॅच मध्ये टीम वॉटर संघाला 29 धावेवरती थांबवलं आणि या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा बॉल आडवा बॅट घेऊन काढला, क्षेत्ररक्षक दूरवरून चालला, आउटफुल फास्ट बॉल थांबणार नाहीये, प्रमोदचा क्लास आणि बॉल वन बाउन्स, सीमा रेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4, हलाय चौकार. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चौकार पाहायला मिळाला, 4 धावा धाव फलकावरती आल्या, 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. आज बघायला गेलं तर टीम अंबावडे संघ देखील आणि वेलकम आर्यन पवार, तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. आर्यन स्पोर्ट्सचे ओनर आहात, वेलकम तुमचं देखील. त्यांची देखील मॅच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. उडवलाय, मी जगाशीच सांगितलंय प्रमोद हा ब्रँड आहे आणि फेकून दिला सीमा रेषेच्या बाहेर. प्रमोदचा क्लास आउट ऑफ दी पार, सीमा रेषेच्या बाहेर आलाय, क्लासिकल षटकार भिरकावून दिला बॉल आउट ऑफ दी पार, बॅट ऑफ द साऊंड. हॅलो सगळे मान्यवर आज उपस्थित राहतील. उद्या ही माननीय आणि कोळेकरवाडी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी कोळेकर कंट्रॅक्शन म्हटलं तर अर्थातच भरपूर अशी मेहनत राहिली. टप्पा पडल्यानंतर हा बॉल अंपायरचा डिसिजन अजून तर काही नाही, म्हणजे वाईट बॉल असणार. आता चांगली गोलंदाजी श्रीधरला करणं गरजेचं आहे, कमबॅक करणं भरपूर गरजेचं आहे. सर्व टीम लक्षात घ्या दादा, मास थांबवली जाणार नाही, असं चालणार नाही की एवढी मोठी स्पर्धा आहे, 1 लाखाची स्पर्धा आणि तुम्ही वेळेवरती उपस्थित राहत ना, म्हणजे यार काय आहे. 1 लाखाची स्पर्धा कुठे बघायला मिळत नाही, डेबेवडी भागात पहिल्यांदा आणले तरी तुम्ही उभे राहत नाही म्हटल्यानंतर तुम्ही साथच देत नाही यार, असं करू नका. 1 लाखाची टुर्नामेंट म्हणजे एकदम डिसिजन पण स्ट्रॉंग हवेत कमिटीचे. उडवलाय, कॅच महत्वाची, उमेश महाडिक महत्वाचा मासा जाळ्यामध्ये अटकला, महत्वाची विकेट, बॅटर बाद, प्रमोदचा विकेट मिळवून दिला श्रीधरनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम, नवीन बॅट मैदानाच्या आतमध्ये विक्रम जातोय. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं सर्वांच्या माध्यमातून. बघायला गेलं तर क्रिकेटचा महासंग्राम रंगला, क्रिकेटची पंढरी आहे आणि सर्व उपस्थित मान्यवर माईबाप प्रेक्षक सगळ्यांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट भरपूर काही शिंगून जातं, क्रिकेट भरपूर काही सांगून जातं आणि तेच क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये आज सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिला गेलं तर क्रिकेट चांगला खेळत आला आणि विक्रम देखील बॅटर चांगला आहे टीम आंबवडे टीमचा. चांगलं क्रिकेट असतं त्याच्या माध्यमातून आतापर्यंत बघायला मिळालं आपल्याला. आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे मंडळी सर्वांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. कोळेकर कंट्रॅक्शन 2026 हे पर्व. ओ हलक्या हाताने कट केला, मोठा फटका खेळायचा होता, एक सिंगल सुनील आहेत फेकी केली आहे आणि एक सिंगल वरती समाधान मानावं लागणार. मैदानाच्या आतमध्ये सिंगल धावसंख्या धाव फलकावरती 12 धावा, म्हणजे मगाच्या ओव्हर मध्ये देखील श्रीधरने कुठेतरी 12 खर्च केल्या. आणि तू बघायला गेलं तर नाव नाही, हा एक विश्वास आहे. स्वप्न घराचं असो व आयुष्याचं त्याला लागतो मजबूत पाया आणि विश्वासाचा आणि गुणवत्तेचा. आणि कोळेकर कंट्रॅक्शन आपण बघायला गेलं तर त्यांच्या माध्यमातून
अगदी सुरेख गोलंदाजी. मगाशी देखील या गोलंदाजानं दादा 12 धावा खर्च केल्या आणि या मॅच मध्ये देखील 12 धावा खर्च केल्या आणि चांगली बॅटिंग टीम आंबावडे संघाला करणं भरपूर गरजेचं. आंबावडे संघ कमी नाहीये, लक्षात घ्या, नेहमी चर्चेत राहिलाय आणि इथून आता त्यांना बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. कॅमेरामॅन अगदीच तुमचं कौतुक केलं जाईल. आपल्याला पाहायला मिळतंय रो हाऊस, फार्म हाऊस, वाड असतील घरे, लोक लाकडी टाऊन घरे, इको फ्रेंडली घरे आपल्याला पाहायला मिळतील. सगळे कोळेकर कंस्ट्रक्शन त्यांच्या माध्यमातून बांधले जातात. अगदी बघायला गेलं ना यार, भरपूर काय पाहिजे अजून कोळेकर कंस्ट्रक्शन यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जास्त बाहेर राहिला, वाईट बॉल, अंपायरचा डिसिजन. तर आर्यन स्पोर्ट्स, लक्षात घ्या त्यांचं स्पोर्ट्सचं दुकान आहे. जर त्यांनी असं बघायला गेलं तर धंदा सगळ्यांचा असतो. आपण बघायला गेलं तर त्यांचं एक दुकान आहे. त्यांनी बॅट्स विकायला आणल्यात. जर कोणाला हव्या असतील तर आर्यन यांच्याशी संपर्क साधा. आपण स्टेजच्या राईट साईडलाच त्यांनी गाडी उभी केली आहे. त्या गाडीमध्ये सर्व बॅट्स आहेत. नो बॉल अंपायरचा डिसिजन, नो +1 म्हणजे फ्री हिट. पुढचा बॉल उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल फ्री हिट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतात. बॅट कोणाला हवे असतील त्यांच्या माध्यमातून नक्की चेक करा. त्यांनी बॅट विकण्यासाठी आणल्यात. आर्यन स्पोर्ट्स मुंबईवरून त्यांचं बघायला गेलं तर कंसोलीमध्ये दुकान आहे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून गेला गलीतून. ते बॉल हातामध्ये ठेवणं गरजेचं आहे. मागच्या मॅचचा मान मॅच इथून कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल हलक्या त्यानं कट केलाय. क्षेत्ररक्षक सुनील आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल, दुसरी होईल का? दुसरी झाली. फेकी थोडीशी चुकीची, थोडीशी ताकदीने फेकावं लागेल बॉल. अगदी बघायला गेलं तर 2 धावा. आणि क्रिकेट अगदी बघायला गेलं तर सातारा स्पोर्ट्स 1 लाखाची तब्बल टुर्नामेंट पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं. चांगला खेळ राहिला आणि या मॅच मध्ये टीम अंबावडे कमी नाहीये, लक्षात घ्या. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सँडीला मिळाला. चांगला खेळ पाहायला मिळाला. बॉल हा स्वतःच्या हातामध्ये, चेंडू असेल स्वतःच्या फॉलोअर मध्ये, कॅच टिपले, बॅटर बाद, आणखीन विकेट त्याच्या खात्यामध्ये आणि बॅटर बाद झालाय. काय खेळ राहिलाय टीम मैदानाच्या आतमध्ये केकतवाडी टीमचा. अगदी बघायला गेलं तर आंबावडे संघ हा देखील कमी नाहीये. तो देखील कच्च्या गुरुचा चेहरा नाहीये. त्यांच्याकडे देखील चांगलं क्रिकेट आहे. त्यांची अजून बॉलिंग बाकी आहे. म्हणजे इथून बॅटर हे वादळ अजून बाकी होतं. प्रसाद नावाचं वादळ अगदी डेंजर आहे. प्रसाद नावाचं वादळ अगदी बघायला गेलं तर भरपूर चांगला खेळाडू आहे. त्याने कित्येक स्पर्धेमध्ये चांगला खेळ केलाय. मात्र ही विकेट केकतवाडी टीमला घेणं गरजेचं असेल, कारण हा खेळाडू आहे ना टीमचा भरपूर चांगला खेळाडू आहे. आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 18-3 चेंडूचा खेळ झालाय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. सर्व टीम्स वेळेवरती उपस्थित राहणं दादा गरजेचे, कारण ही स्पर्धा नव्हे तर अगदी बघायला गेलं तर क्रिकेटची पंढरी आहे, क्रिकेटचा महासंग्राम आहे. अगदी चांगला खेळ इथून करणं भरपूर गरजेचं असणार आहे. चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असणार मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय नाना गुटे, वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये हा बॉल टपा पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते निघून गेला. डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. कोळेकर कंस्ट्रक्शन त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 5वा बॉल उडवलाय. मी मगाशीच सांगितलं हा खेळाडू घातक आहे आणि बॉलला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. प्रसादच्या बॅट मधून खणखणीत बिरकावून दिला. आउट ऑफ दी पार, षटकार, 6 धावा.
आणि कॉल कॅच श्रीधरचा होता. हा विकेट महत्वाचा होता. हा विकेट घेतला असता तर मॅच मध्ये पलटवार झाला असता. आता श्रीधरनं केलं काय, कारण कॅच भरपूर महत्वाची आहे. कॅच पकडली असती तर 4 धावा वाचल्या असत्या, म्हणजे हा 10 धावा गेल्या नसत्या. बॅटर नवीन आला असता. कॅच भरपूर, कॉल भरपूर महत्वाचा आहे. आणि श्रीधर हा कॅच तुझा होता, तुला लक्ष ठेवणं फार गरजेचं होतं बॉलवरती. आणि इथून कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 28 धावा. आणि ही विकेट भरपूर महत्वाची होती, लक्षात घ्या. ही विकेट तुम्ही जास्त नॉन सेकंडला ठेवणार तर तुमच्यासाठी चांगलं आहे. ओव्हर 4 मध्ये. आणि कॅमेरामॅनचं कौतुक करणं गरजेचं आहे. पहा, अगदी सगळ्या स्क्रीनवरती सगळं काय दाखवलं जात आहे. चांगलं क्रिकेट. स्ट्राईक एंडला कोण आहे? सनी आहे. आणि सनीला जितका वेळ स्ट्राईकला ठेवणार तितकं चांगलं आहे, कारण बॅटर प्रसाद घातक आहे, हे लक्षात घ्या. मी मगाशी सांगितलं. आणि इथून गोलंदाज पुन्हा एकदा संदीप निवडून घे. हलक्या हाताने कट केला. इथून विकेटचं पत्र मिळेल, विकेट मिळेल, रनआउट मिळेल. बॉल टाकणं गरजेचं होतं. बॅकअप नसल्यामुळे कुठेतरी एक सिंगल काढून दिलं. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असतं मैदानाच्या आतमध्ये. टीम कोळेकर कंट्रक्शन आपल्याला पाहायला मिळतं. घरात नाही तर मनात घर करतो तो कोळेकर कंट्रक्शन आहे, लक्षात घ्या. हा बॉल हलक्या हाताने कट केलाय. अगदी आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक आहेत. बॉल पकडणं हातामध्ये गरजेचं. एकच होती, दुसरी का? आणि इथून मैदानाच्या रनआउट मिळेल का? नाही. फिल्डिंग नावडाची थोडीशी खराब पाहायला मिळाली. हॅलो, पुन्हा एकदा हा बॉल उडवला. आता चान्सेस श्रीधरला नाही. कॅच पकडला असता तर कुठेतरी धावा थांबल्या असत्या. मगाशी सांगितलं कॅच भरपूर महत्वाचा. आणि कॅच सोडला आणि त्यानंतर खेळाडू प्रसादच्या बॅटमधून षटकार, म्हणजे धावा फलकावरती 32 आणि स्कोर बोर्ड 32 धावा. 38, 38 झालाय का? ओके, भरपूर धावा झाल्या मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट. इथून हाणामारीची बॅटिंग करणं गरजेचं, आणि तशीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दादांनी दाखवली. अगदी बघायला गेलं तर चांगला खेळ राहिलाय. चांगलं क्रिकेट कोळेकर कंट्रक्शन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा उडवला क्षेत्ररक्षक आहे. उमेशला कॅच घेणं गरजेचं आहे. टिपला जाईल बॅटर बाद. तू शेर आहे ना, मी सवा शेर आहे. सांगितलंय संदीप निवडून घेणे. तू मला षटकार डोकू शकतो ना, तर मी देखील तुला प्रतिचा रस्ता दाखवू शकतो. बॅटर बाद. युटी आउट झाला. विकेटचं पतन. हॅलो, अगदी बघायला गेलं तर धावसंख्या 38 झाला. 38 बॉल झाले 4. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 टू गो. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करणं भरपूर गरजेचं असेल. या 2 बॉल वरती संदीप निवडून गेला, कारण महत्वाचा विकेट बाहेर गेला. 10 धावा एक्स्ट्रा आल्या मैदानाच्या आतमध्ये. कॅच सोडल्यानंतर 1 षटकार आणि 1 चौकार. त्या धावा कुठेतरी वाचल्या असत्या. हरकत नाहीये, बॅटिंग बाकी आहे. बॅटिंग त्यांच्याकडे देखील चांगली आहे. हलक्यात घेऊन काढला क्षेत्ररक्षक दूरवरती. सुनीलला आपल्याला पाहायला मिळतं. फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली झाली. हो, काय क्षेत्ररक्षण झालंय सुनीलचं. अगदी चांगली फिल्डिंग. फेकी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. अंपायर्स धावा किती आहेत? एकच असणार आहे. ओके, 39, 39. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. शेवटचा अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय शेवटचा बॉल. फिल्डर उमेश आहे, बॅकअपला चाललाय. फिल्डिंग हो हो, चांगलं क्षेत्ररक्षक. 1 कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल नाही, म्हणजे 40 धावा
आणि 41 बनवायच्यात. 41 नाही, 3 ओव्हर झाल्या का? अजून एक ओव्हर बाकी आहे. मला वाटलं 4 षटक संपले. नाही, अजून एक षटक बाकी आहे, म्हणजे 40 झालाय. आता 6 बॉल कोण टाकणार, कोणता गोलंदाज वापरणार, कोणत्या गोलंदाजाला काढणार, कोणता हिरा बाहेर काढतील, कारण 40 धावा झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच यासाठी सांगतोय, सगळे संघ नवलाई स्पोर्ट्स जिंती, परत पोलीस स्टेशन जवळ ती टीम कोणती आहे? नवलाई स्पोर्ट जिंती बाजूला असून येत नाही यार, करायचं काय नाना, म्हणजे काय सांगायचं, आपलेच खेळाडू असे आहेत तर करणार काय, बाहेरच्यांना काय बोलायचं. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये 2 धाव्यांसाठी. 43 आणि स्कोरबोर्ड 43 धावा धावफलकावरती झाला. 42 झाला, 42 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिलं. तो टीम कोणती टीम आहे ती, जी पोलीस स्टेशनच्या बाजूला उभी आहे? हा, जरा इकडे या तुम्ही, लगेचच आम्हाला सांगा कोणतं गाव आहे. सचिन देसाई ओव्हर नंबर 4 मध्ये आला. आता कमबॅक करणं गरजेचं आहे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये एकच बॉल झाला. अगदी बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट सर्वांच्या आंबावडे संघाकडे बॅटिंग भारी आहे. ते उभे राहिले तर धावा बनवणार 50+. चांगला क्रिकेट त्यांच्या जवळ आहे. असं बघायला गेलं तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. टप्पा पडल्यानंतर सुरेख बॉल लेगून गेला. अगदी बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी राहिली आहे. 42 आणि स्कोर बोर्ड 42 धावा धाव फलकावरती राहिल्यात. पूर्णपणे एक लॉट्स मध्ये सलग मॅच फक्त एकच झाली असेल, त्यानंतर चुकी ज्या आपण बघायला गेलं तर एकही उपस्थित राहिला नाहीये इथे. रनआउटची संधी बॅटर बाद, चुकी केली आहे. मोठ्या फटक्यान बसून आकडून ठेवलं, झकडून ठेवलं, रणनीतीवरती वेगळवलं, पायामध्ये पेट ठेवलं, अक्षरशः थांबवलंय गोलंदाजानं. आणि चांगला खेळ करणं गरजेचं आहे. 42 एवढं. अगदी बघायला गेले तर टीम केकतवाडी हा संघ आपण पाहतोय, जर पुनर्वसन झालं त्यानंतर एवढा लांबूनचा प्रवास करून सुद्धा ही ते एवढा चांगला खेळ, काय खरंच कौतुक करावं लागेल या टीमचं. अगदी बघायला गेलं ना, वन कुसवडे टीम उपस्थित आहे, तर नाडी टीम आले का? टीम नाडी उपस्थित आहेत का? नाडे ओके. गोलंदाज पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर शरीरापासून थोडासा राम लायलाय. बघायला गेलं तर साईला पूर्णपणे शांत ठेवलं या बॉलवरती. सुरेख गोलंदाजी राहिली आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू मध्ये बघायला गेलं तर धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात, म्हणजे अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीम पानेरी आणि वाटार नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. सुरेख काय गोलंदाजी राहिली आहे. अगदी 2च धावा खर्च केल्या 5 चेंडू मध्ये. अगदी एका बॉलचा खेळ बाकी राहिलाय. टीम पानेरी आणि टीम वाटार दोन्ही टीमची कॅप्टन या नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण दादा टीम उपस्थित राहिल्या नाहीयेत, लक्षात घ्या वेळेवरती. तुमची मॅच होती कधी, तुम्ही उपस्थित कधी राहिलेत. डायरेक्ट हिट करायची होती. क्षेत्ररक्षक आहेत बालाजी. एक कंप्लीट, दुसरीचा कॉल, दुसरी बॅटर, अंपायर डिसिजन उमेश शिंदे. काय नोट आउट की आउट? नोट आउट. धाव संख्या धाव फलकावरती 40. आता किती 2 आलेत ना दादा? 2 आल्यात. 44 झालाय. 45 करायचा आहे. 45 पाहिजेत. या ओव्हर मध्ये 4 धावा खर्च केल्या सचिन देसाईनं. कोण कोण? एमडी उरुळ. एमडी उरुळ 11 वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत दादा. वेलकम, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. पानेरी आणि वाटार टीम नेक्स्ट मॅच मध्ये रेडी राहायचंय, हे लक्षात घ्या. कॅप्टन टॉस साठी या दादा प्लीज, जास्त वेळ घ्यायचा नाहीये.
चांगलं क्रिकेट सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ. अण्णा मातने असतील तर या लगेचच. टीम पाणेरी तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये टीम पाणेरी आणि वाटार या दोघांमध्ये ती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 45 करायचं. 24 बॉल आणि 45 ची गरज, जास्त नाहीयेत. चांगलं क्रिकेट सर्वांचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. चांगला खेळ सर्वांचा राहील आहे. या मॅच मध्ये चांगला क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असेल. या मॅच मध्ये चांगला खेळ करणं गरजेचं असेल. 45 करायचे आहेत. अगदी जर बघायला गेलं ना मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी चांगला खेळ दाखवणं भरपूर गरजेचं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी क्रिकेट काय ना, क्रिकेटचं स्टँडर्ड काय हे कोळेकर कंट्रेक्शन दाखवलं. घरात नाही तर मनात घर बांधतो तो कोण आहे, तर कोळेकर कंट्रेक्शन आहे. कराडमध्ये तब्बल 3,51,000 ची स्पर्धा आपल्याला बघायला मिळणार आहे काहीच दिवसामध्ये, ते पण कोळेकर कंट्रेक्शन. आणि त्यानंतर रमेश दादा यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बघायला गेलं तर नितीन भैया यांच्या माध्यमातून 2 लाखाची स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आम्ही घेऊन येणार आहोत. ती देखील स्पर्धा अतिशय मोठी आहे. 45 करायचं आहे. 45 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. चला सलामी वीर लगेचच पाठवायचं. नेक्स्ट मॅच वाटार आणि टीम पाणेरी. कॅप्टन या टॉस साठी. सन्माननीय आदरणीय सोमनाथजी पाटील ग्रामपंचायत सदस्य वेलकम दादा या तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. वेलकम. तुला क्षेत्ररक्षण सजवायचं. 45 करायचे आहेत. सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी बघायला गेलं तर चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार. 45 जास्त नाहीये मैदानाच्या आतमध्ये. कोण येणार ओपनर आज कोणाच्या माध्यमातून कोणता खेळाडू असणार आहे. सचिन आणि उमेश ही जोडी पुन्हा एकदा आली आहे. 45 ची गरज आहे. टीम गोलंदाजी अंबावडेकडे देखील भरपूर चांगली आहे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या टीम अंबावडे. नेक्स्ट मॅच पाणेरी कॅप्टन आणि टीम मैदानाच्या आतमध्ये वाटार. लगेचच यायचंय. हॅलो चला भरपूर वेळ घेतात अंपायर्स. एवढा वेळ घेऊ देऊ नका प्लीज. 45 करायचा. आणि स्ट्राईक एंडला उमेश महाडिक आणि नॉन सेकंडला पण सचिन देसाईला पाहणार आहोत. आणि बॉलिंग मार्कवरती प्रसादला वापरलाय पहिल्या ओव्हर मध्ये. असं चांगला गोलंदाज. सनीला आज कुठेतरी मागे ठेवला वाटतं या मॅच मध्ये. सनी देखील एक घातक गोलंदाज. एक फास्ट भरपूर गोलंदाजी त्याच्याजवळ एकदम बघायला गेलं तर दर्जा आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. आणि तेच कोळेकरवाडी आपण बघतोय कंट्रक्शन त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा. टॉस साठी या दादा टीम पाणेरीची कॅप्टन आहेत. वाटरचे कॅप्टन दादा आलेत का? टीम वाटर टीमचे कॅप्टन या. माता बनकुसोडे आणि एमडी 11 हुरुळ दोन्ही टीमचे कॅप्टन दादा या. टॉस साठी यायचंय. जे लाईव्ह बघत असतील तर दादा प्लीज यार उपस्थित राहावा. असं करू नका. या स्पर्धेला गालबोट लागला नाही पाहिजे यार. एवढ्या लांबचे संघ इथे उपस्थित राहिले, जवळचे संघ अजून आले नाहीयेत. असं कसं चालणार यार. प्लीज जर तुम्ही लाईव्ह बघत असेल तर वेळेवरती उपस्थित राहणं फार गरजेचं आहे. एमडी हुरुळ 11 चे कॅप्टन या. आणि टीम मैदानाच्या आतमध्ये वनकुसुडेचे कॅप्टन लगेचच यायचंय. टॉस नेक्स्ट मॅचचा तुमच्यामध्ये केला जाईल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर भरपूर वेगवान होता. टप्पा पडल्यानंतर निघून गेला मैदानाच्या आतमध्ये. 45 करायचं. इथून जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल हे लक्षात घ्यायचं. डायरेक्ट मोठी उडी इथून 2 जिंकल्यानंतर मिळणार आहे. अगदी बघायला गेलं तर सुपर 4 पण नाही, सुपर 8 अर्जुन दादा. अगदी क्रिकेट जिंकेल तो. कोण जिंकेल कोण हरेल आपल्याला माहिती नाहीये. टप्पा पडला. निघून चाललाय. डोळ्याची पापणी लवते ना लवते बॉल डॉट डॉट बॉल डॉट खाऊन चालणार नाहीये.
अगदी कुठेतरी प्रेशर रिलीज होऊ शकतं, हे लक्षात घ्या. वेळेचं बंधन करायचं. चांगलं क्रिकेट सर्वांच्या माध्यमातून आतापर्यंत जर पाहायला मिळालंय, इथून चांगला खेळ करणं भरपूर गरजेचं असेल तर अगदी प्रॉपर खेळावं लागणार आहे. उडवलाय बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. महत्वाचा विकेट उमेश महाडिक. लॉंग ऑफ टिपला, बॅटर बाद, ओयूडी आउट. बॅटर कोण येईल आता, चिंता लागली आहे. खेळाडू नवनाथ पवार मैदानाच्या आतमध्ये आला. दादा ते कमिटीशी बोलून घ्या. पुन्हा एकदा गोलंदाज असतो यार. नवनाथ आला, लॉंग ऑफला उडवला, चुकी केली की काय बॉल ट्रॅव्हल होत नसताना खेळला, मात्र कॅच मिळाली. हवा होती एक कंप्लीट दुसरीचा कॉल. कॅच ड्रॉप म्हणजे मैदानाच्या आतमध्ये कॅचेस विन द मॅचेस. नेहमी सांगत असतो, पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. कॅच ड्रॉप झाली आहे. वन कुसुडे टॉस विन, इलेक्ट टू फर्स्ट बॉल फर्स्ट. आणि हे लक्षात घ्यायचं आहे, एमडी 11 उरुल तुमच्या बाजूने बॅटिंग आहे. नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे, लक्षात घ्या. नवलाई स्पोर्ट जिंती दादा उपस्थित राहा प्लीज. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिल्या. वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण बघायला गेलं तर 3 आणि स्कोरबोर्ड 3 धावा धावफलकावरती झाल्यात. बॉल झाले आतापर्यंत 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. 45 मैदानाच्या आतमध्ये करायचा, 45 शी करायचा. सुरेख बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर एक सिंगल मिळेल, एकच धाव मिळते. धावसंख्या 4 आणि स्कोरबोर्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जे हाणामारीचे षटक, जे मारामारीचे षटक, त्या षटकामध्ये कुठेतरी टीम केकतवाडी टीमला कुठेतरी शांत ठेवलंय. मॅच मध्ये चांगला धावा बनवणं गरजेचं आहे. मोठा फटक्यानं बसून वंचित ठेवलं, अकरून ठेवलं, जकडून ठेवलं. रणनीतीवरती ब्रेक लावलाय, पायामध्ये बेटा ठोकल्यात. फुलटॉस, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. बॉल निघून जाईल. दन दन करत सीमारेषेच्या बाहेर येतोय सुरेख चौकार. 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा. आता इक्वेशन असेल मैदानाच्या आतमध्ये बघायला गेलं तर 18 चेंडू 37, जास्त नाही आहेत. 18 बॉल 37 केले तर नक्कीच होणार. आणि 18 बॉल 37 म्हणजे 18 बॉल मध्ये आपण 6 बॉल मध्ये 36 वन होतात, बघितलंय. म्हणजे 18 बॉल 37 जास्त नाहीये. इथून चांगला खेळ करावा लागेल. मात्र गोलंदाज टीम आंबावड्याकडे कमी नाही आहेत, लक्षात घ्या. त्यांचे गोलंदाज देखील चांगले आहेत. त्यांना कुठेतरी आपण बघायला गेलं तर या बाबुराव पाटील मॅच दुसरी आणि उपस्थित राहिलेत एवढ्या लेट, असं थोडी चालेल. आपली पाटणमधली स्पर्धा तुम्ही एवढ्या लेट कशी काय उपस्थित आहेत. नक्कीच आपल्याला पाहायला गेलं तर सर्वांचं क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पंढरी मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि अगदी चांगला खेळ सर्वांचा पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आले तर ओव्हर नंबर 2 मध्ये सनी अतिशय वेगवान गोलंदाज आहे. अगदी बघायला गेलं तर फास्टर आहे. 18 बॉल आणि 38 धावेची गरज या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. टीम केकतवाडी की टीम अंबावडे, कोण घेऊन जाईल ही मॅच? जो घेऊन जाईल, केकतवाडीने नेला तर सुपर 8 मध्ये प्रवेश होईल. जर अंबावडेने नेला तर एक मॅच इथून कुठेतरी ते विजय होतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. सनीचा पहिलाच बॉल जास्त बाहेर राहिलाय. वाईट बॉल आहे. अगदी बघायला गेलं तर आधी दुष्काळात 13व्या महिन्यात पाणी टंचाई आहेत, धावा कमी आहेत आणि कुठेतरी गोलंदाजी चुकीची करतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आपण बघायला गेलं तर गोलंदाजाला नेक्स्ट मॅच वनकुसवडे आणि टीम एमडी 11 उरुळ
वन कुसुडे टॉस विन इलेक्ट्रो फर्स्ट फील्ड आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं उरुळ टीमला. नेक्स्ट मॅच मध्ये दोघांनी रेडी राहायचंय, लक्षात घ्या. गोलंदाज तयार. हो सुरेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, एक सिंगल इथून मिळेल. लेग बायचा इशारा. चांगला खेळ करणं गरजेचं. सनी ओव्हर नंबर 2 मध्ये आला. हा बॉल टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर राहिलाय. नो बॉल. थ्रो गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये हा गोलंदाज गोलंदाजी करू शकत नाहीये आता पूर्ण मॅच मध्ये. आणि या टोटल धावा किती आहेत, थ्रोच्या किती आहेत उमेश सर, कमेटी थ्रोच्या धावा किती आहेत दादा? थ्रोच्या धावा, थ्रो 3 2. 5 म्हणजे त्या 5 धावा मिळणार आहेत आणि वरती फ्री हिट आणि टोटल 6 धावा असतील. या सनी थ्रो गोलंदाजी आहे. आता या पूर्ण स्पर्धेमध्ये तो गोलंदाजी करू शकत नाहीये, हे लक्षात घ्यायचंय. हॅलो. तर मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज. गोलंदाज कोण आहे? संदीप आल्यात. धाव फलकावरती मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे. हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये संदीपचा वापर केलाय आणि कुठेतरी चांगला क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं असणार आहे मॅच मध्ये. तेच क्रिकेट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सर्व उपस्थित माईबाप प्रेक्षक सगळ्यांचं मनाच्या अंतकरणापासून धन्यवाद. कारण क्वालिटी क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेट म्हटलं तर अर्थातच भरपूर काय सांगून जातं, भरपूर काय शिकून जातं. वेलकम अप्पा, तुमचं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डब्बा पडल्यानंतर निघून जाते. तशी बंदुकीमधून गोळी निघून जाते. त्याचा सुरेख अगदी टप्पा चांगला आहे. काय घडेल, काय बिघडेल, काय घडेल काही क्षणामध्ये समजेल. मॅच मध्ये पलटवार होईल का, काही क्षणामध्ये समजणार आहे. कारण क्वालिटी क्रिकेट मॅच मध्ये अगदी बघायला गेलं तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. कारण इथून जर सामना विजयी झाला ना तर सुपर 8 मध्ये प्रवेश होईल टीम केकतवाडी संघाचा. ओहो हो, डोळ्याची पापणी लवते की लवते, बॉल निघून जातोय. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. टप्पा बघायला गेलं तर अगदी चांगला आहे. चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. चांगला खेळ अगदी बघायला गेलं तर 45 आणि नशिबाच्या 6 धावा देखील मिळाल्यात. तरी काय करते टीम बॅटिंग करत असताना. असं नशिबाच्या 6 धावा कोणाला मिळत नाही अशा अर्जुन दादा. हे टीमला मिळाल्यात केकतवाडीला, तरी ही संधीचं सोनं करता येत नाहीये. हलक्यात कट केलाय. कॅच ड्रॉप. 2 वेळा कॅच सोडली आहे. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. आता मॅच मध्ये काय घडेल, कॅच सोडली की मॅच सोडली आहे. कॅच सोडली म्हणजे सचिन देसाई स्ट्राईक एंडला आला आणि इथून मानसिंग पवार तुमचं देखील सहर्ष सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. 13 चेंडू 28 जास्त नाहीयेत टीम केकतवाडी संघाला. हलक्या हाताने कट केलाय. आपण बघायला गेलं तर एक सिंगल मिळेल. सिंगलला धावसंख्या धावफलकावरती आपण बघायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये 18. झालाय. 12 चेंडू आणि 27 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये.
हॅलो 12 चेंडू 27 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये साहिलचा वापर केलाय आणि स्ट्राईक एंडला नवनाथ पवार त्याच्या जखमेवरती मीठ चढले. त्याला तुम्ही दोनदा चान्स दिलाय. आता नवनाथ इथून पेटून उठेल का मैदानाच्या आतमध्ये आणि कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. सुरेख गोलंदाजी मोठ्या पकड्यांपासून आकडून ठेवलं जकडून ठेवलं रणनीती होती बेक लावलाय पूर्णपणे पायामध्ये गोळ्या ठोकल्यात. अगदी बघायला गेलं तर पप्पू देवळेकर वेलकम तुमचं देखील सहर्ष स्वागत. चांगलं क्रिकेट मॅच लोड करून ठेवली यार. 11 मध्ये आता बनवायचे 28. हलक्या हाताने कट केलाय बॉल निघालाय गोशंकी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल. आता मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 26 करायचे आहेत. 10 चेंडू 26. या मॅच मध्ये कोणता गोलंदाज वापरलाय साहिलला पूर्णपणे बॅकफुटला नंतर याड तर पाहायला मिळतो चांगला खेळ. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. टप्पा पडल्यानंतर वाईट बॉल नशीब भरपूर चांगलं आहे वाईट आलाय. आता बॉल शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल मध्ये 26 ची गरज आहे. 10 बॉल 26. अतुल बालेकर कॅप्टन 26 तुमचं देखील सहर्ष स्वागत. टीम नाहीये त्यांची. हलक्या हाताने कट केलाय क्षेत्ररक्षक आहे दूरवरती पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाले. स्ट्राईक वरती सचिनला आणलाय. या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगलं क्रिकेट दाखवणं भरपूर गरजेचं आहे. 9 बॉल मध्ये इक्वेशन असणार मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 24. 9 बॉल 24 ची गरज आहे. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आता शेवटच्या षटकामध्ये थोडस पलटवार होऊ शकतो लक्षात घ्या. मॅच मध्ये पलटवार होईल. टीम आंबवडे त्यांच्या विरोधामध्ये संघ फाईट करतोय. मॅच ऑन होती. दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे मॅच खुल्ली करून दिली होती. मात्र बघायला गेलं तर अर्जुन दादा 12 बॉल 28 जास्त नव्हत्या. पॅनल्टी आणि वरतून 6 धाव्यांची पॅनल्टी असं तर कोणाला मिळत पण नाही. ते केकतवाडीला मिळालं होतं तरी संधीचं सोनं करता आलं नाहीये. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. चुकी झाली. बॉल देखील निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. मग नशीब चालू आहे लक चालू आहे. इथून बॅटिंग चांगली करायची आहे. पुन्हा एकदा चुकी केली आहे. टीम आंबावडे चुकी करतोय वारंवार. आता मैदानाच्या आतमध्ये 20 करायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 8 बॉल 20. कोण जिंकेल कोण हारेल काही क्षणामध्ये समजेल. मॅच मध्ये पलटवार होईल. 8 चेंडू 20 धावा. कोण घेऊन जाईल हा सामना कोणाच्या हाती लागेल हा सामना काही क्षणामध्ये समजेल. कॅच तर ड्रॉप झाला. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल दुसरी होईल का. दुसरी सहज रीतीने झाले. म्हणजे 7 बॉल 18. मॅच अजून ऑन आहे. मॅच अजून खुलली आहे. 7 मध्ये 18 करायचे. कोण घेऊन जाईल काय बिघडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजेल. मॅच कोणाच्या बाजूने राहते. सचिन देसाई उभा आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. मॅच खुली आहे आणि स्ट्राईक एंडला अगदी बघायला गेलं तर 7 चेंडू रन करायचे आहेत. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण सचिनला पाहतोय. अगदी घातक नॉन सायकलला नवनाथ आहे. नवनाथला देखील 2दा जीवनदान मिळालंय. हलक्या हाताने कट केलाय. सेन्सिबल क्रिकेट मास्टर माइंड गेम आहे. अगदी घेऊन खेळतो तो सगळ्यांना लक्षात घ्या बघायला गेलं तर. आणि आता 6 बॉल आणि रन करायचे असतील. ऑन स्क्रीन वरती बघू शकतो 17 धावा. 6 चेंडू 17. कोण जिंकेल कोण हारेल काही क्षणामध्ये समजेल. काय होईल काय बिघडेल काही क्षणामध्ये समजेल. मॅच कोण घेऊन जात आहे काटा बदलेल कोण बदलेल. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट कोणाच्या बाजूने सामना राहतोय. 6 मध्ये 16 पाहिजे असतील दादा. 17 हव्यात. 28. 6 बॉल 17 खतरा. 2 आहेत की 1 आहे. 2 आहेत म्हणजे 16 करायचे आहेत. ओके ओके ओके. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल 16. कोण थांबवणार कोणता गोलंदाज येणार कोणत्या गोलंदाज वापरणार काय बिडेल काय घडेल काही क्षणामध्ये समजेल. कोण कोणाचा काटा कसा काढेल काही क्षणामध्ये समजेल. 6 बॉल आणि रन करायच्यात 16. इथून जर केकतवाडी सामना जिंकला तर सुपर 8 मध्ये प्रवेश होईल.
अगदी कोण जिंकेल मैदानाच्या आतमध्ये कहाणी मेटवीस मॅच मेटवीस पलटवार होईल का प्रमोद कमी नाहीये प्रमोद गोलंदाज अगदी बघायला गेलं तर घातक आहे त्याच्याकडे गोलंदाजी चांगली आहे सुरेख गोलंदाज आहे हलक्या हाताने कट केला गॅप मध्ये हो नवनाच का फटका आणि बॉल देऊन जाईल चटका सीमारेषेच्या बाहेर नवनाथ पवारची कॅच तुम्ही दोनदा ड्रॉप केली म्हणजे कुणीतरी जखमेवरती मीठ सोडलं आणि त्यानंतर नवनाथ पवारच्या बॅटमधून चौकार आलाय काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये अगदी बघायला गेलं तर कॅप्टन कुल कसा आहे मॅच अगदी बघायला गेलं तर कहाणी मेटवीस पहिला सामना देखील विजयी झालेत आता दुसरी मॅच चालू आहे अगदी चांगलं क्रिकेट अतुल भालेकर आज PTAL मध्ये टीम रॉयल किंगचा आयकॉन म्हणून खेळला या वर्षामध्ये आपण बघितलं हलक्या हाताने कट केलाय क्षेत्ररक्षक आहेत रनआउटची संधी आणि बॅटर बाद आता काय घडलंय आता काय बिघडेल समीकरण आलं 4 बॉल 3 चौकार 4 बॉल 2 षटकार 4 बॉल मध्ये 12 करायचे आहेत आता मॅच मध्ये ट्विस्ट अगदी मॅच बघण्यासारखी झाली आहे 4 चेंडू 12 धावा काटा बदलेल कोण जिंकेल कोण हरेल रणधुमी रणसंग्राम मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट आता समीकरण आलंय 4 चेंडू 12 धावा 4 बॉल 3 चौकार 4 बॉल 2 षटकार म्हणजे सामना फिनिश आहे कोण घेऊन जाईल मॅच अगदी खुली झाली आहे मॅच मध्ये ट्विस्ट कहाणी में ट्विस्ट आता सामना कोणाच्या बाजूनं या मॅच मध्ये मगाशी सांगितलंय मुंबईच्या खेळाडूंना अंदाज नाहीये शक्यतो भरपूर या ग्राउंड वरती खेळले नाहीयेत उडवलाय समोर सचिन देसाईचा क्लास बॉल 1 बाउन्स सीमा पार चौकार मी मगाशी सांगितलं हा मॅच घेऊन खेळतो आणि इथून आता समीकरण बदलेल का 3 चेंडू 8 धावा मॅच बदलेल मॅच मध्ये पलटवार कहाणी में ट्विस्ट मॅच में ट्विस्ट आतमध्ये 3 बॉल किती 3 बॉल ना 3 चेंडू 8 धावा प्रमोद कमी नाहीये प्रमोद देखील गोलंदाजाचा चांगला आहे टीम मध्ये फाईट करतोय आता बॉल 3 शिल्लक 3 मध्ये 8 सचिन देसाई उभा आहे गोलंदाज कमी नाहीये उडवलाय क्षेत्ररक्षक प्रसाद कॅच ड्रॉप कॅच सोडली की मॅच सोडली आता 2 चेंडू 6 धावा जसा ओंजळीत नारळ घेतो तशी ही मॅच झाली आहे प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके प्रत्येकाच्या हृदयामध्ये एकच वादच असेल असेच ठोके पडत असतील आता 2 बॉल 6 ची गरज बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत 2 चेंडू 6 केकतवाडी किती बांबावडे 2 बॉल 6 उडवलाय आणि सामना फिनिश कॅच ड्रॉप सुपर हिट मध्ये प्रवेश सचिन देसाईनं सामना फिनिश केलाय या मॅच मध्ये मी मगाशी सांगितलंय हॅलो हॅलो मैदानाच्या आतमध्ये इथून डिसिजन षटकार आहे 6 धावा असतील षटकार पाहायला मिळाला आणि सामना विजय झाला टीम आणि इथून पुढे लक्षात घ्यायचंय आतमध्ये जायचं नाहीये कोणी हे लक्षात घ्या ही मॅच ही मुवमेंट अशी झाली होती जर प्रसाद कॅच घेतोय ना तर मॅच तुझ्या बाजूने राहतीये कॅच ड्रॉप झाला आणि नियम असा आहे की आतमध्ये जाऊ नका ही दादा मॅच अशी झाली की 2 बॉल 6 होती
म्हणून थोडेसे प्रेक्षक देखील खुश झाले त्या आतमध्ये गेले आणि इथून दादा केकतवाडी टीम यार